जसजसं पुढे जातोय आपल्या बाजूचा व्ह्यू अजूनच सुंदर होत चाललाय. वाव. आणि हा असा हिमालय बाजूला. हे बघा इथून थोडक्यात द्रोणागिरीचं दर्शन होतं. हे आहे द्रोणागिरी. सो हॅलो मंडळी, मी भरत सावंत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जोशीमठ इथून. आता सध्या मी आहे जोशीमठमध्ये आणि तुमचं स्वागत डायरेक्ट आज मी मोटो व्लॉग सेटअपमधूनच करतो आहे. कारण की आत्ता आपण निघालो आहे आवली येथे आणि टाईम बघाल तर 3 वाजून गेले जस्ट. आणि हा जो आपला व्लॉग आहे तो जे आपला कालचा व्लॉग होता म्हणजे याच्या आधीचा व्लॉग होता बद्रीनाथपर्यंतच्या बाईक राईडचा, बद्रीनाथ टेम्पलला आम्ही गेलो त्याचा, तर त्याचाच पुढे कंटिन्युएशन आहे. जर तुम्ही तो व्लॉग नसेल बघितला तर ही बघा वरती इथे आय बटनमध्ये लिंक येते, तोही नक्की चेक करा. आणि आता आपण चाललो आहे टुवर्ड्स आवली. सो 30 मिनटाचा रस्ता आहे इथून. खरं म्हणजे आमचा प्लॅन असा होता की रोपवे जाते इथून, रोपवेने जायचा असा प्लॅन केलेला, पण सध्या इथे लँडस्लाईड झालेलं काही टाईमपूर्वी आणि त्यामध्ये रोपवेचे बरेचसे जे पोल्स वगैरे होते ते डॅमेज झाले, त्यामुळे रोपवे तर बंद आहे. सो आम्ही बाय रोडच जातो डायरेक्ट. जसं तुम्ही ह्याच्या आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल इथे थोडा पाऊस पडून गेला आणि आत्ता तरी सध्या तरी क्लिअर वाटतं तर आहे. थंडी जबरदस्त झाली आहे, म्हणजे हात गारटायला लागलेत आता ग्लव्जमध्ये पण. आणि जिथे आपण चाललो आहे होप तेव्हा पाऊस नाही झाला पाहिजे किंवा क्लायमेट क्लिअर असलं पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला हिमालयाचं दर्शन होईल तिथून, म्हणजे स्नो कॅप माउंटन्स दिसतील. जर क्लायमेट खराब राहिलं तर फक्त ढग बघून परत यावं लागेल. सो हा रस्ता दाखवत आहे आवलीसाठी इथून येऊन, जो की आम्ही मेन रोडने नाही गेलो आहे. थोडा कच्चाच आहे, थोडा का पूर्णच कच्चा वाटतं. पुन्हा एकदा थोडंसं थ्रिलिंग, तर एवढं कच्च्या रस्त्यांवर चालवून झालं की आता हे त्यातल्या बरे वाटतात. एवढे बेकार रस्त्यावर चालवून आलो येताना. काही फेन्सिंग काय नाही, डायरेक्ट थेट खाली. जसजसं पुढे जातोय आपल्या बाजूचा व्ह्यू अजूनच सुंदर होत चाललाय. वाव. आणि तुम्ही पाहिजे तिथे आवलीमध्ये पण स्टे करू शकता. बरेचसे जसं रस्त्यात बघतोय बरेचसे होमस्टेज वगैरे पण आहे तिथे. अभिनी काही ग्लोव्ज वगैरे नाही घातलेत आणि त्याचे हात पूर्ण गारटले आता. तो लिटरली शक्य आहे तिथून हिट मिळवायचा प्रयत्न करतोय. अगदी हात एकदम त्यांनी त्या स्वेटशर्टमध्ये टाकून ठेवलेले. हो म्हणजे बस इकडे पण मस्त निकाला. आवली 2 किलोमीटर. हा जो रस्ता चाललाय तो शेअरकारपर्यंत जाणार आहे. बापरे, बहुत छान हो ना, काही शपथ. इथूनच व्ह्यू काय जबरदस्त आहे. अरे वासरू मेलं, मारलं, प्राण्याने अटॅक केला त्याच्यावर कोणत्या तरी. त्याला मानेच्या इथून फाडलेलं होतं.
रस्ता टफच बनत चाललाय, पण व्ह्यू पण तेवढा तोड होत चाललाय. हो हो, जबरदस्त. सध्या मी रस्त्याकडे बघतो, नंतर व्ह्यू दाखवतो एकदाच वरती पोचल्यावर. वेलकम टू स्की रिसॉर्ट. जसं मग अशी बोललो होतं, स्कीवाल्यांसाठीच असतं. पोचलो वरती. इथून चेअर कार, चेअर लिफ्ट जी पुढे जायचं आहे. आणि इथून पण भेटतो पुढे. यार काय डोंगर वाटत इथून सर. आणि इकडे तर पूर्ण स्नो आलेत. वरच्या पॉईंटला जाऊ, चेअर लिफ्टनी जाऊ तेव्हा तो वरना व्ह्यू अजून थोडं असेल. चला बघूया. इथून तिकीट घेतले जाते आणि पर पर्सन तिकीट 500 रुपये रिटर्न. आणि आम्ही 4ला पोचलो. 5ची शेवटची असणार आहे, तर 1 तासात जायचं आहे. आणि 1 तास आहे आपल्याकडे तिथे जायला यायला सगळ्याला. सो चला. हम तो उड़ चले. अभी खाली बघ. खाली बघ, अरे गप्प बसा. डान्स करायचा, डान्स करूया का? काही कशा केलं असेल त्यावर केबल कार नाही. हे तिकडे बघ. हो हो, हिमालयाचा व्ह्यू दिसतो या साईडला पूर्ण. आणि जेव्हा स्नोफॉल होतो त्यावेळेला हे पूर्ण स्कीसाठी असतं. नाही हे नाही, हेच आहे ना? हेच आहे ना आपल्या राईट साईडला आहे ते. हो, हिमालय दिसतो. बहुत जोर से ब्रेक मार रहा है, बहुत जोर से ब्रेक मार रहा है ये. मैं बोल रहा हूँ ये ठोकेगा, ये ठोकेगा. तावडे बघा. जोरात ब्रेक मारतोय. आणि हा असा हिमालय बाजूला. बाजूला 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 लगेच बाजूला पोचलोय औलीच्या टॉपवर. आणि तगडा व्ह्यू आहे, तगडा दिसतोय. हिमालय एकदम क्लिअर दिसतोय इथून. हे बघा इथे जबरदस्त आहे. आणि एवढा क्लिअर हिमालय दिसतोय समोर आपल्याला. आणि सर्व डोंगर, हे सुद्धा डोंगरांचे जे टॉप आहेत जे धुक्यामध्ये हरवलेत ते पण स्नोमध्येच आहेत. आणि तिकडे बघायला गेलं तर एकदम क्लिअर दिसतं आपल्याला. हे बघा इथून थोडक्यात द्रोणागिरीचं दर्शन होतं. हे आहे द्रोणागिरी. टाईम ऑफ झाला इकडचा आणि इकडनं आता पोहतोय. तुम्ही टाईमलॅप्समध्ये बघितलंच असेल आपल्याला, जो नैनितालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, की हा तो त्रिशूलवाला हे आहे जो आपला नैनितालवरनं क्लिअर दिसलेला. आणि इकडे ते ढग आलेत. हा तो त्रिशूलवाला माउंटन आहे. आणि बाजूला इथे अजून एक आहे. आणि द्रोणागिरी तुम्हाला मी मगाशी दाखवला. आता सगळं कव्हर झालं. ओके, हां इथे नंदादेवी होतं जो मगाशी आपण बघितला तो. हे बघा थोडासा पीक दिसतंय त्याचा. आणि इथे द्रोणागिरी जो की आता पूर्ण कवर्ड आहे. आता 5ची लास्ट लोकल आहे आमची इकडनं. थंडीने पण हालत बेकार आहे. चला
बाबा कॅमेरा हातात ठेवतोय. सो रिटर्न जर्नी सुरू झाली आमची आणि आत्ता बघायचं तिथे माउंटन्स उघडत आहेत सगळे. हो जबरदस्त एक्सपिरियन्स आहे, जबरदस्त. 500 रुपये ज्यादा दिले उतार दे. 500 ज्यादा वाह. दिले उतार दे. मैं चादर मोडू जो इसमें आया. या जबरदस्त अशा चेअर लिफ्टच्या राईड नंतर इथे एका स्पॉटला आलो. मागे मंदिर आहे आणि तर सिमिलर टाईपचा व्ह्यू होता. जबरदस्त. आता रिटर्न. सो हे फायनली पोचलोय रूमवर पुन्हा एकदा. आणि रूम तर पूर्ण सध्या अस्ताव्यस्त आहे, तो दाखवण्यात मला काही इंटरेस्ट नाही. पण आजचा जो ब्लॉग आहे ओव्हरऑल व्हिडिओ म्हणजे आवली, त्याच्या आधीचा ब्लॉग म्हणजे आजच्या दिवसातला मी सकाळी जाऊन बद्रीनाथला सकाळी जाऊन आलो त्याचा. सो ओव्हरऑल तुम्हाला दोन्ही आवडले असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. सो आता तर आम्ही लवकर रॅपअप करतोय कारण की उद्या निघणार आहोत. उद्याचा दिवस पण मोठा असणार आहे. एक मोठी राईड होणार आहे जोशीमठ पासून ऋषिकेशपर्यंत. सो पुढचा एपिसोड पण लवकरच येईल. चलो बाय बाय, टेक केअर. इथून भागीरथी आणि या बाजूनी जी येते ती गंगा.